दावोस येथील आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचा डंका वाजतोच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे जात राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक कशी येईल यासाठी केलेले प्रयत्न हे उल्लेखनीय ठरत आहेत. देशातील आघाडीचे राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक यामुळे कायम ठेवण्यात मदतच होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य म्हणून यापुढे ओळखले जाईलच. याच दावोस परिषदेतील महाराष्ट्राच्या यशाचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन आर्य सोबत महा MTV मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक येण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरताना दिसत आहेत. ऑटोमोबाईल्स, सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रिक वाहने म्हणजे EV यांसारख्या क्षेत्रात सामंजस्य करारांवर करार ते करतायत. वेगाने वाढणाऱ्या उद्योगांवर महाराष्ट्राने धोरणात्मक लक्ष केंद्रित केलंय. मुख्यमंत्री फडणवीस स्वतः दावोस येथे हजर राहून गुंतवणुकीसाठी करार करताना दिसत आहेत. हे चित्र महाराष्ट्रासाठी नक्कीच आशादायक आहे. महाराष्ट्र हे आजवर देशात अग्रेसर राज्य राहिलेलेच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आघाडीचं औद्योगिक राज्य म्हणून असलेला लौकिक कायम ठेवण्यात मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून केलेले प्रयत्न नक्कीच लोकांना आवडीचे दिसतील आणि यशस्वी ठरताना दिसतील. महाराष्ट्राची प्रगतीची महत्वाकांक्षा यातून अधोरेखित झाली आहे. उत्पादन क्षेत्रात राज्याने यापूर्वीही लक्षणीय कामगिरी केली आहे. यामुळेच सेमीकंडक्टर्स, EV सारख्या भविष्यात महत्वाच्या ठरणाऱ्या क्षेत्रांवरती सुद्धा लक्ष केंद्रित केलं जात आहे. दीर्घकालीन आर्थिक समृद्धी सुरक्षित करण्याचे महायुती सरकारचे हे प्रयत्न कौतुकास्पद असत आहेत. गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी नवीन संधी यातून नक्कीच उपलब्ध होणार आहेत. फडणवीस यांनी या दावोस वारीतून आंतरराष्ट्रीय सहकार्यातून आर्थिक विकासाला चालना या गोष्टीचं महत्व प्रस्थापितच केलंय. दावोस येथे गुंतवणूकदार, उद्योगपती आणि धोरणकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध केलेलं असतं. या व्यासपीठाच्या माध्यमातून थेट संवाद साधता येतो आणि करार प्रक्रियेला गती देण्याचेही काम करता येते. मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती महाराष्ट्र सरकारला या गुंतवणुकीबाबत असलेलं गांभीर्य अधोरेखित करते. त्याचवेळी महायुती सरकारला मिळालेली राजकीय स्थिरता राज्यात उद्योगांना अनुकूल असं वातावरण तयार करण्यात यशस्वी ठरते असा स्पष्ट संदेश सुद्धा देण्यात यशस्वी ठरतात. उद्योगांच्या वाढीसाठी राजकीय स्थिरता ही प्रमुख असते. राज्यातील जनतेने ऐतिहासिक असंच बहुमत देत महायुती सरकारला आणि त्याच्या पर्यायाने स्थिरतेवरती शिक्कामोर्तब केलाय. त्याचीच गोमटी फळे राज्यात होत असलेल्या गुंतवणुकीच्या रूपाने जनतेला मिळतील असं नक्कीच म्हणता येतं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या विकासासाठी एक स्पष्ट धोरण आखल्याचं दिसून येत आहे. एकात्मिक विकास, औद्योगिक वाढ आणि सामाजिक समावेश यांवर विशेष भर दिलेला दिसतोय. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने औद्योगिक क्षेत्रात भरघोस प्रगती केली आहे. त्याचबरोबर त्यांनी राज्यात उच्च तंत्रज्ञान उद्योग, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी आकर्षक वातावरण निर्माण करण्यासाठी धोरणं जाहीर केलेली आहेत. कृषी क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या आहेत. यातूनच त्यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी मदतच केलेली आहे. फडणवीस यांनी जलसंधारण आणि वनसंवर्धनासारख्या क्षेत्रावरही विशेष लक्ष दिलंय. त्यांनी राबवलेली जलयुक्त शिवार याच योजनेचं महत्व आजही विरोधक सुद्धा मान्य करतात. त्यामुळे राज्यात रस्ते, वाहतूक आणि सार्वजनिक सेवा सुधारण्यासाठी सुद्धा मोठे पायाभूत प्रकल्प फडणवीस यांनी राबवले आहेत. समृद्धी महामार्ग हा त्याचाच एक उदाहरण आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीचे भविष्य म्हणून ज्या मेट्रो सेवेकडे पाहिलं जातं, ती मेट्रो सेवा त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे व तिचं जाळं विस्तारण्यासाठी प्रयत्न सुद्धा केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच राज्याच्या विकासासाठी विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांची सुरुवातच केली. त्यापैकी एक महत्वाचा करार म्हणून गडचिरोलीच्या कराराचा उल्लेख करावा लागेल. गडचिरोली हा कायम एक नक्षलग्रस्त प्रदेश म्हणून कुविख्यात होता. त्यामुळेच येथे विकासाची कामे रमवण्याची आवश्यकता होती. फडणवीस यांनी म्हणूनच या भागाला प्राधान्य दिले. येथील रस्ते, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष योजना घेण्यात आल्या. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास यांवरती लक्ष केंद्रित करून स्थानिक जनतेच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यांना विविध संधी उपलब्ध करण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं. गडचिरोली सारख्या दुर्गम क्षेत्रांमध्ये विकासात्मक क्रांती होणार आहे. या सगळ्यामुळे गडचिरोली सारख्या दुर्गम क्षेत्रांमध्ये सुद्धा विकासाची क्रांती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे गडचिरोलीसाठी राबवण्यात येणाऱ्या विकासाच्या योजना सामाजिक आणि आर्थिक समावेशासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशाच आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासूनच त्यांनी घेतलेले निर्णय
जलद आणि प्रभावशाली कार्यशैलीचे प्रतीक म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या कार्यशैलीचं एक वैशिष्ट्यच आहे. राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवेर करत शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी महाभकास आघाडी नावाचं सरकार जनतेवरती लादलं होतं. त्या मविया सरकारच्या काळात पवार आणि ठाकरे कंपनीच्या मंत्र्यांनी दावोस हे फक्त एक पर्यटन केंद्र म्हणून तिथे फक्त फिरण्याचा आनंद लुटला होता. राज्याच्या हितासाठी त्यांनी तसे कोणतेही प्रयत्न तिथेकडे केले नव्हते. राजकीय स्थिरतेच्या अभावी तिथे मविया सरकारच्या धोरणांमुळे राज्यात नवे उद्योग येण्याऐवजी आहे त्या उद्योगांनी राज्यातून इतरत्र स्थलांतर केले होते. उद्योगपती अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटके पेरण्याचं पाप सुद्धा ठाकरे सरकारचंच. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आत्ता केलेल्या म्हणजे महायुती सरकारने केलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील विक्रमी कामगिरीने राज्यात गुंतवणुकीचा विक्रमात विक्रम गाठताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने विक्रमी संख्येने राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केलेले दिसत आहेत. दावोस येथे जाण्याचा उद्देश हा राज्यातील औद्योगिक विकासाला गती देणे तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हाच होता. महायुती सरकारच्या काळात राज्यातील उद्योगांची वाढच झाली होती. तसेच स्थानिक विकासाला सुद्धा चालना मिळाली होती. आता ही महायुती सरकारने पायाभूत सुविधांसाठी विशेष तरतूद केली आहे. राज्याने विदेशी गुंतवणूक तसेच जीएसटी संकलनात उल्लेखनीय प्रगती केली. यामुळे राज्याची आर्थिक वाढ तसेच औद्योगिक विकासाची गती वाढलेली दिसते. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षात विदेशी गुंतवणुकीत प्रथम स्थान मिळवलंय. महाराष्ट्राच्या उद्योग धोरणामुळे माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल्स, फिनटेक यांसारख्या क्षेत्रात दिग्गज देशपातळीवरती तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती असलेल्या मोठ्या कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न केलेत किंवा त्यांची पसंती महाराष्ट्र राज्यच राहिली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थैर्याला आणि विकासाला गती मिळालेली आहे. उद्योजकता वाढवण्याबरोबरच स्थानिक रोजगार निर्माण करण्यासाठी सुद्धा याची मदत झाली आहे. कुशल धोरणे, आर्थिक व्यवस्थापनाने राज्याचा विकास होऊ शकतो हे महायुती सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दाखवून दिलंय. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या सरकारने प्रादेशिक समतोल साधण्यासाठीच अनेक महत्वाचे उपाय देखील राबवले. त्यांचा उद्देश हा फक्त मुंबई पुण्याच्या विकासावर लक्ष केंद्रित न करता अन्य शहरांना तसेच ग्रामीण भागांना सुद्धा प्राधान्य देण्याचा उद्देश त्याच्यातून दिसून येतो. राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात रस्ते, वीज, पाण्यासारख्या सुविधा यांच्यात सुधारणा केली गेली आहे किंवा यांची उपलब्धता करून दिली गेली आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिक अर्थव्यवस्था सक्षमीकरण झालंय. एकूणच फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राची वेगवान घौडदौड होताना दिसून येते. म्हणजेच राज्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि पायाभूत विकासात जो वेग आता आला आहे तो राज्याच्या हिताचाच आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला यातून गती मिळालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी महाएम टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.